सो ताईकडे दुसरा दिवस आहे आजचा अँड मी आता जस्ट नाश्ता केला, आंघोळ वगैरे झाली, सगळी तयारी झाली आणि आजचा आहे शूट डे म्हणून मग रेडी झालेली आहे आणि आज मी जाणार आहे उमरेडला फॉर शूट. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू, तुम्हाला कळेलच. सो इथे बनत आहे ताईसाठी वेट लॉस झालं पाहिजे म्हणून हा बेसनचा चिला आहे त्यांचा डाएटनुसार. इथे पोळ्या बनलेल्या आहेत अँड फायनली सगळं टिफिन वगैरे पॅक केल्यानंतर ताईने मला स्टॉपवरती सोडून दिलं आणि आम्ही बसलो गाडीमध्ये आणि फायनली निघालो आणि पोहोचलो इथे बायपास उमरेडला. तुम्ही बघू शकता अगदी फास्ट घेते आहे व्हिडिओ कारण की मला असं प्रॉपर शूट करायला मिळालं नाही आणि गरमी अत्यंत असल्यामुळे खूपच म्हणजे प्रॉब्लेम होत होती. बट फायनली आम्ही इथे पोहोचलो आणि मी इथे पहिल्यांदा आलेली होती म्हणून मला असं विशेष उमरेडमध्ये नागपूरसारखंच फिलिंग आली. असं काही वाटलं नाही विशेष की मी अनोळख्या ठिकाणी आहे म्हणून, बट स्टील आलो. आणि मग तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या मॅम आल्या आम्हाला घ्यायला, त्यांनी आम्हाला रिसीव्ह केलं आणि फायनली आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे, म्हणजेच की रिसॉर्टला निघालो फॉर शूट. तर ही आहे माझी मेकअप आर्टिस्ट आणि या सपोर्टिव्ह करणाऱ्या मॅम आहेत आणि या मेन मॅडम आहेत ज्यांची अकॅडमी आहे. सो कल्याणी मॅम मला आज मेकअप करून देणार होत्या. त्यांचं एक थीम होतं, त्यांनी कन्सेप्ट शूट करायचं ठरवलं जे तुम्ही ऑलरेडी इंस्टाग्राम आणि यूट्यूबला बघितलेलं आहे, ते म्हणजे हिरामंडी स्टाईल लुक, ज्याच्यावरती मला भरपूर छान प्रतिसाद मिळाला, खूप सुंदर कमेंट्स मिळाला, त्यासाठी वन्स अगेन थँक्यू. आणि हा एकदम स्मॉल अँड छोटासा BTS व्हिडिओ मी इथे अपलोड करते आहे. मला फार काही जास्त शूट करता आलं नाही, ॲक्च्युली वेळ भरपूर असतो पण एवढ्या लुकनी हेवी लुकनी ते करून सगळं हे होतं, थकते म्हणून काही शूट करत नाही. सो फायनली इथे पोहोचले. तुम्ही बघू शकता रिसॉर्ट किती सुंदर आहे, मला तर व्ह्यू वगैरे खूप आवडलं आणि गेल्या आम्ही जेवण करून घेतलं. गाईज ॲक्च्युली आम्ही मेकअप स्टार्ट करण्याच्या आधी ठरवलं की जेवण करून घ्यायचं म्हणजे मग आम्ही मोकळं निवांतपणे मेकअप करायला. सो ताईने खूप मस्त असं यम्मी जेवण दिलेलं आहे. हाफ मेकअप जेव्हा कंप्लीट केला तेव्हा हातात मोबाईल घेतला आणि शूट करते. बघू शकता की किती सुंदर मेकअप झालेला आहे, एकदम सुंदर असा. अँड स्टील गाईज आता मी एकदम वेगळी दिसते आहे. मुस्लिम लुक होता. पूर्ण रेडी झाल्यानंतर शूटला सुरुवात झालेली आहे. आधी हिरामंडी स्टाईलचं काहीतरी केलं होतं, मग त्यांनी मला टिकली लावून दिली. हेअरस्टाईल चेंज करायला वेळच मिळालेला नाही आणि आता हा यांनी लुक क्रिएट केला रजवाडी. पण ॲक्च्युली मला तरी असं फिलिंगच येत नव्हती की मी रजवाडी स्टाईल दिसत आहे म्हणून, मला आता फिलिंग लाईक मुस्लिम ब्राईडच लुक वाटत होतं. बट स्टील तुम्ही बघू शकता की नुसते केस उडत होते. शूट म्हणजे की जितका सुंदर रिझल्ट आलेला आहे तितकं जास्त एफर्ट्स पुट करावं लागलं. तुम्ही बघू शकता यांचा ग्रॅज्युएशन डे सुद्धा होता अँड फायनली बाकी पण ब्राईड तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे. सो माझंही वॉक होतं, पण मी थोडंसं कम्फर्टेबल नव्हती बिकॉज फार हेवी झालेलं होतं आधी हिरामंडी देन आफ्टर रजवाडी, बट स्टील आम्ही ते केलं. जर तुम्ही मागचा व्हिडिओ म्हणजे की मागचा व्लॉग जर बघितला नसेल तर तुम्हाला कळणार नाही. मी तिथे लिहिलं होतं की मला अर्जंट घरी यावं लागलं म्हणून. ॲक्च्युली मी इथलं पूर्ण म्हणजे आम्ही इथलं शूट बराच वेळ 1 ते 2 ते 3 तास म्हणजे असं शूट चाललं आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर असं मॅडमनी आम्हाला खूप काही म्हणजे खायला दिलेलं होतं ज्याचं मी अजूनही शूट काही केलेलं नव्हतं. गाईज थकली प्रचंड होती तुम्ही बघू शकता आणि बिलकुलच एनर्जी होती नाही. थकल्यामध्ये माझ्यानी काही जेवण काही झालेलं नाही आणि तुम्ही बघू शकता यांची अकॅडमी आहे उमरेडला आणि खूप सुंदर त्यांनी आपल्या स्टुडंटला हेल्प केली मेकअपमध्ये. खूप छान पद्धतीने त्यांनी डाऊट्स क्लिअर केले. सो तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असतील तर यांची बॅच नवीन सुरू होणार आहे, तुम्ही या अकॅडमीमध्ये जॉईन करू शकता. आणि माझा मेकअप लुक केलेला आहे कल्याणी मेकओव्हर. मी या ताईची इंस्टाग्रामला ID देईल, तुम्ही यांना फॉलो करायला विसरू नका कारण खूप सुंदर असा मेकअप करत आहेत या आणि खूप सुंदर शूट करणार आहेत. तर तुम्हाला नक्की छान काहीतरी यांच्या पेजवरती पाहायला मिळेल. गाईज दिवस इतका हेक्टिक गेला, इतका हेक्टिक का बाप रे, की एवढा भारी लेहंगा घालून शूट करणं एवढं म्हणजे माझ्यासाठी एवढं डिफिकल्ट होतं
आजच्या दिवशी, म्हणजे प्रचंड, पण तरीही मी सगळं केलं. अँड स्टील आता तर खूप जास्त थकलेली आहे. अँड आता मी निघत आहे उमरेडवरनं नागपूरला. बघू आता किती वेळ लागतो. मला तरी पूर्ण 1 तास लागला घरी पोचायला. तुम्ही बघू शकता इथनं मी निघाली आणि नेक्स्ट डे मला सदरला शूटला यायचं होतं. सो मी नेक्स्ट डेला शूटला आली. इकडे तुम्ही पाहू शकता. आणि मी काही सदरला यायचं होतं. मी म्हटलं सदरवरनं कोराडीला यायला मला परवडेल, म्हणून मग परत सदरवरून ताईकडे जाणं शक्य नव्हतं, म्हणून मग डिसाईड केलं. सो मी हाच आउटफिट घातलेला होता. डोंट वरी, मला हा आउटफिट खूप जास्त आवडलेला होता, म्हणून मग मी हाच घालून गेली त्या शूटला. अँड याचा जे आहे रिझल्ट आउट व्हायचा आहे याचा मी इंस्टाग्रामच्या पेजला शो नाही केलेला आहे, पण तुम्ही बघू शकता. या अकॅडमीमध्ये मी आली होती नागपूरला, आकांक्षा राव अकॅडमीमध्ये. त्यांच्या स्टुडंटनी अप्रतिम मेकअप करून दिला गाईज. अगदी एक म्हणजे सांगण्याचा उद्देश की खूप सुंदर असा मेकअप लुक करून दिला. तुम्ही बघितलंच आहे. अँड यांचा लुक होता रजवाडी ब्राईड लुक. आणि हेअरस्टाईलमध्ये मला मॅमनी मदत केली. सॉरी, मी व्हिडिओज हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ठेवते आहे, कारण की जोपर्यंत मी याचे पिक्चर्स इंस्टाग्रामला रिव्हील नाही तोपर्यंत मी इथे दाखवू शकत नाही. होप सो तुम्हाला समजलं असेल की 2 दिवस माझे किती हेक्टिक गेले असणार. पण थँक्यू सो मच. तर म्हणून मला अर्जंट घरी यावं लागलं. सो होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, माझ्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे बरं का. थँक्यू सो मच.